स्क्रीन टाइम एवढा वाढलेला आहे, तर त्या काळामध्ये अंजन विधीचा काय उपयोग होऊ शकतो? लहानपणी पेडियाट्रिशियननी मुलांच्या डोळ्यात काजळ घालायची पूर्ण मनाई केलेली होती. त्यांना आयुर्वेदोक्त अंजन विधीची तेवढीशी पूर्ण माहिती नसते. अशा या अंजन विधीपासून अशा या प्रोपगंडामुळे लहान मुलं ही पारखीच राहतात. तसंच काजळीच्या नावाखाली फक्त कार्बन नसतो. दिनचर्या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत ब्राह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे, तसेच दंतधावन, कवल, गंडूश या विधींबद्दल माहिती घेतली. आज आपण दिनचर्येतीलच अंजन विधीबद्दल माहिती घेणार आहोत. अंजन विधी म्हटला म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये डोळ्यांच्या बाबतीत आपण रोजच्या रोज काय काळजी घेऊ शकतो की ज्याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य हे कायम उत्तम राहील याबद्दल माहिती सांगितलेली आहे. बऱ्याच वेळा अंजन विधी म्हटलं की त्याचं डोळ्याचं सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीने किंवा कॉस्मेटिक पर्पज म्हणूनच आपल्याला उपयोग हा जास्त करून डोळ्यासमोर येतो, आणि तो येतो तो आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यामुळे. पण आयुर्वेदोक्त अंजन विधीमध्ये डोळ्याचं सौंदर्य वृद्धी हा त्यातील वन ऑफ द बेनिफिट आहे. पण त्याचे इतर काय काय उपयोग आहेत की ज्याच्यामुळं आजकालचा जो कम्प्युटर आय सिंड्रोम, स्क्रीन टाइम वाढलेल्या काळामध्ये या अंजन विधीचा डेली रुटीन म्हणून किती इम्पॉर्टन्स आहे हे आजकालच्या प्रॅक्टिसमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळंच हा जो स्क्रीन टाइम वाढलेल्या काळामध्ये अंजन विधीचं किती महत्व आहे हे समजून सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज आयुर्वेदोक्त अंजन विधी आणि त्याबद्दलच्या बऱ्याचशा उलट सुलट चर्चा याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मी उलट सुलट चर्चा हे एवढ्यासाठी म्हटलं कारण बऱ्याच वेळा जेव्हा लहान मुलं ही डोळ्यांच्या तक्रारी घेऊन क्लिनिकमध्ये येतात आणि आपण बघितले आजकाल त्यांचाही स्क्रीन टाइम हा खूप वाढलेला आहे. अशा वेळी जर त्यांना विचारलं त्यांच्या आईवडिलांना की लहानपणापासून यांना काजळ घालण्याची सवय लावलेली आहे का, तर आईवडील म्हणतात की लहानपणी पेडियाट्रिशियननी मुलांच्या डोळ्यात काजळ घालायची पूर्ण मनाई केलेली होती. हे हमखास मिळणारं उत्तर आहे या आजकालच्या 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये. मे बी पेडियाट्रिशियनना काजळाच्या हायजीन बाबत शंका असू शकते किंवा कधी कधी असंही होऊ शकतं की डोळ्यामधून जी अश्रुनलिका आहे तर ती आतमध्ये नाकामध्ये ही जॉईन झालेली असते, तर काजळामुळे कधी कधी ती अश्रुनलिका ब्लॉक होऊ शकते. हा त्यांचा कन्सर्न हा अगदी बरोबर असला तरी देखील त्यांना आयुर्वेदोक्त अंजन विधीची तेवढीशी पूर्ण माहिती नसते आणि ते घेण्याचेही कष्ट घेत नाहीत, आणि मग बऱ्याच वेळा पेशंट पर्यंत योग्य माहिती पोहोचतही नाही. आयुर्वेदामध्ये वरील हायजीन आणि ती अश्रुनलिका ब्लॉक होऊ नये याची संपूर्ण काळजी घेऊनच हा अंजन विधी वर्णन केलेला आहे. पण याची पूर्ण माहिती न घेता लहान मुलांच्या डोळ्यांचं आरोग्य ज्याच्यामुळं अतिशय उत्तम राहू शकतं, त्यांची दृष्टी ही लहानपणापासूनच सशक्त आणि सुदृढ बनू शकते, अशा या अंजन विधीपासून अशा या प्रोपगंडामुळे लहान मुलं ही पारखीच राहतात. आणि हा जो अंजन विधी आहे तो सर्व लहान थोरांनी दिनचर्या म्हणूनच पाळावा इतका हा महत्वाचा विधी आहे. वरील डोळ्याचं हायजीन सांभाळलं जाणं आणि अश्रुनलिका ब्लॉक होऊ नये यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये काय काय सांगितलेलं आहे याचं उत्तर मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणारच आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, आणि तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते कृपया सबस्क्राईब करा. आयुर्वेदामध्ये आपले डोळे हे प्रामुख्याने तेज महाभूताचं स्थान सांगितलेलं आहे. तसंच त्रिदोषांपैकी आलोचक पित्ताचं स्थान डोळे सांगितलेलं आहे.
अशा या डोळ्याला कफापासून की ज्याच्यामध्ये जलमहाभूताचं आधिक्य हे जास्त आहे त्याच्यापासून डोळ्याला प्रोटेक्ट करण्याची गरज असते। आणि या अंजन विधीमध्ये ही प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये हा जो एक्सेसिव्ह कफ आहे तो डोळ्यामधून बाहेर काढून टाकला जातो। अशा कफदोषाचं आधिक्य जर डोळ्यामध्ये वाढलं तर दृष्टिमांद्य येतं किंवा आजकालच्या रात्रीच्या जागरणामुळं शरीरामध्ये एकूण पित्त हे वाढलेलं असतं आणि त्यात वाढलेल्या स्क्रीन टायमिंगमुळं डोळ्यामधलं जे आलोकचक पित्त आहे ते देखील विकृत दृष्ट्या वाढतं आणि त्यामुळे ही डोळ्यांचे निराळे आजार हे आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये आपल्याला कधी कधी डोळे कोरडे होणं की ज्याला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात, डोळ्यांची आग होणं, डोळ्यांना खाज येणं, डोळ्यातून पाणी येणं, चष्म्याचा नंबर वाढणं, डोळे सतत जड वाटणं किंवा धूर पोल्युशन याचा जो डोळ्यावर परिणाम होतो तर या सगळ्यांसाठी या दिनचर्येमध्ये सांगितलेल्या अंजन विधीचा खूप चांगला उपयोग होतो। जर आपण रेग्युलरली या अंजन विधीचा अवलंब करत असू तर त्यामुळं डोळ्याचं जे स्वतःचं आरोग्य आहे तर ते खूप सुधारतं आणि त्याच्यामुळे ह्या ज्या वरील तक्रारी असतात त्या ऑटोमॅटिकलीच कमी प्रमाणात दिसून यायला सुरुवात होते। यामध्ये दृष्टी प्रसादन हा एक प्रोटेक्टिव्ह अँगल तर अंजन विधीमध्ये आहेच, त्याचप्रमाणे लेखन आणि रोपण असे दोन अंजनाचे अजून प्रकार सांगितलेले आहेत की यामध्ये लेखन अंजन हे जे डोळ्यामध्ये जे स्कार्स असतात ज्याला बोलीभाषेमध्ये फूल पडणं असं म्हणतात तर ते स्कार्स घालवण्यासाठी म्हणून या लेखन अंजनाचा उपयोग होतो किंवा जे रोपण अंजन म्हणून सांगितलेलं आहे ज्या डोळ्यांमध्ये जखमा झालेल्या असतात तर त्याच्या हिलिंगसाठी म्हणून या रोपण अंजनाचा उपयोग होतो। आता आपण त्या मुद्द्यावर येऊ की ज्याच्यामुळे बरेच डॉक्टर्स हे काजळ डोळ्यात घालायला नको म्हणतात। आयुर्वेदातील अंजन हे फक्त काजळी नाहीये तर ते आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनवलेलं आणि संपूर्ण हायजीनची काळजी घेऊनच बनवलेलं एक औषध आहे। यामध्ये कुठलेही हार्मफुल केमिकल्स तर नसतातच, तसंच काजळीच्या नावाखाली फक्त कार्बन नसतो की ज्याच्यामुळं ती अश्रुनलिका ही ब्लॉक होण्याचा संभव जास्त आहे। अंजन विधीमध्ये बनवलं जाणारं अंजन हे बनवताना जो सरकीचा कापूस असतो ना, मेडिकेटेड कापूस नाही, सरकीचा कापूस असतो, त्या कापसामध्ये त्रिफळा म्हणा किंवा डोळ्यांना उपयुक्त अशा ज्या औषधी वनस्पती आहेत त्याचं चूर्ण घालून त्याची वात बनवली जाते। तसंच ती वात ज्या दिव्यामध्ये टाकली जाते तर त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा त्रिफळा घृतासारखे डोळ्याला अतिशय उपयुक्त तो दिवा बनवतात आणि नंतर त्यापासून काजळी धरली जाते आणि अशा औषधीयुक्त जमा झालेल्या काजळीमध्ये संपूर्ण हायजीनची काळजी घेऊनच नंतर त्यामध्ये एरंडेल तेल किंवा गाईचं तूप हे मिक्स केलं जातं आणि त्यानंतरच हे अंजन म्हणून वापरण्यात येतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंजन विधीनंतर आयुर्वेदामध्ये साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर धूमपान व नस्य नावाचे विधी करण्यास सांगितलेले आहेत। या धूमपान विधीमध्ये औषधी द्रव्यांचा धूर असतो तो नाक डोळे यामध्ये जातो आणि त्यामुळे त्याच्यातून डोळ्यातून नाकातून किंवा सायनस मधून पाणी येतं आणि त्यातून जे अतिरिक्त दोष असतात किंवा जो कफ साठून राहिलेला असतो तो निघून जायला मदत होते। तसंच नस्यामुळेही नाकातले जे दोष असतात तर ते निघून जातात आणि त्यामुळं अश्रुनलिकेमध्ये जर काजळ अडकून राहिलेलं असेल तर ते या दोन विधींमुळे निघून जायला मदत होते आणि अश्रुनलिका ब्लॉक होत नाही। आणि आपण जर आपल्याकडे बघितलं ना तर लहान मुलांना आंघोळीनंतर डोळ्यात काजळ घालतात आणि त्याच्यानंतर बाळंतिणीला धुरी देण्याची पद्धत आहे। आपल्याकडं हे जे ओल्ड विजडम म्हणतो ना आपण तर ते खरं तर इतकं चांगलं आहे, पण आपण मॉडर्नायझेशनच्या नावाखाली मात्र ह्या सगळ्या गोष्टींना आपण आता फाटा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण बऱ्याचशा ज्या आरोग्यदायी गोष्टी होत्या त्या गोष्टींना आपण आजकाल मुकायला लागलेलो आहे। अशा आयुर्वेदोक्त पद्धतीने जर तुम्ही रोजची दिनचर्या अवलंबली तर तुम्ही डोळ्याचं आरोग्य हे अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळू शकता।
तेव्हा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.